आजच्या मराठी बातम्या. 2 लाखापर्यंतच्या पीक कर्जावर मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मुंबई इंडियन्सच्या नवीन जर्सीचे अनावरण. सलामीवीर एडन मार्करम दक्षिण आफ्रिका T20 संघाचा कर्णधार. आगामी T20 वर्ल्ड कपसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. चीनने चांदीच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. बंद पडलेली पॉलिसी LICकडून पुन्हा सुरू करण्याची संधी. पहिली हायड्रोजन ट्रेन 20 जानेवारीला जिंदमधून सोनीपतला पोहोचणार. राज्यातील 7 खासदार राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत. MPSCची गट ब पदासाठी आज परीक्षा. चांदीच्या भावात 3,000ची घसरण. 31 ऑक्टोबर 2026 पासून नाशिक त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळ्याची ध्वजारोहणाने सुरुवात होणार आहे. तामिळनाडूत जुन्यासारखीच पेन्शन योजना लागू. इलेक्ट्रिक व्हेकल बॅटरीसाठी असेल आधारसारखा युनिक नंबर. इव्हेंट इंडस्ट्री 2029 पर्यंत $8 अब्ज होण्याची शक्यता. न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा. शुभमन गिल मायदेशातील वनडेत प्रथमच भारताचा कर्णधार. वैभव सूर्यवंशी 19 वर्षाखालील वनडे संघाचा सर्वात तरुण कर्णधार. आयुष्मानसाठी आधार आधारित eKYC अनिवार्य. केंद्र सरकारचा निर्णय. जे बनावट आयुष्मान कार्ड बनवत होते त्यांच्यासाठी चपराक. ह्या होत्या आजच्या मराठी बातम्या. ऐकल्या त्याबद्दल धन्यवाद. 2 जणांना नक्की पाठवा. या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.